हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स ऑडिटिंगचा युनिट 11 स्टार्ट करतो आहे, लेजरचा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे ते इंडेक्स बघून घेऊ. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन्स लेजरचं, त्याच्यानंतर स्पेसमॅन ऑफ लेजर अकाउंट, नंतर थर्ड आहे पोस्टिंग, फोर्थ आहे बॅलन्स अँड अकाउंट, फिफ्थ आहे इलिस्ट्रेशन एक्झाम्पल, नंतर कॉमन एमसीक्यू अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. जे कॉमन एमसीक्यू आणि टेस्ट ऑफ नॉलेज हे आपण हर एक युनिट्समध्ये सॉल्व्ह करतो आहे. आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत ते ट्रू आणि फॉल्स मध्ये असतात. त्याचे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये आन्सर्स द्यायचे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा असे काही व्हिडिओज बनवू शकतो. तर आज बघूया आपण लेजर्स 11 युनिट आपला आहे, तर त्याच्यामध्ये की पॉईंट आणि 45 प्लस एमसीक्यूज आणि प्लस असाइनमेंट सुद्धा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. तर सगळ्यात पहिले बघा 11.1 इंट्रोडक्शन आहे. जर आपण लेजर जर म्हटलं तर लेजर काय राहतं, इट इज अ प्रिन्सिपल ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. मीन्स एका पर्सनचं जर इंडिव्हिज्युअल अकाउंट आहे तर त्याला आपण काय म्हणतो इथे, लेजर. बरोबर आहे. तर आता बघा इथे 5 पॉईंट्स दिलेले आहे. बघा, लेजर नोन ॲज अ प्रिन्सिपल ऑफ बुक, ॲज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स. बरोबर आहे. आता बघा इथे फर्स्ट प्रोसेस जो आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग जर्नल एंट्रीज इन टू द अकाउंट. बरोबर आहे. नंतर सेकंड, रिमेनिंग आर कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर. नेक्स्ट आहे सम ऑफ द बॅलेन्सेस आर ट्रान्सफर्ड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड फिफ्थ आहे डिफरन्स बिटवीन द टोटल ऑफ डेबिट्स अँड क्रेडिट साइड्स इज फॉर्म्ड एज द बॅलन्स. सिम्पल जर आपल्याला विचार करायचा तर लेजर मीन्स काय, एका पर्सनचं इंडिव्हिज्युअल अकाउंट. पर्सन पण राहू शकतं किंवा कोणती असेट पण राहू शकते, लायबिलिटी राहू शकते, इन्कम पण असू शकते, एक्सपेन्सेस पण असू शकते. तर त्याचा एक इंडिव्हिज्युअल, एका पर्टिक्युलर एंटिटीचं एलिमेंटचं इंडिव्हिज्युअल अकाउंट, त्याला आपण काय म्हटलं इथे, लेजर म्हटलेलं आहे. ओके. तर बघा काही की पॉईंट्स बघून घेऊ आपण लेजर्सचे. तर बघा फर्स्ट पॉईंट आहे, आफ्टर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द जर्नल एंट्रीज आर क्लासिफाईड अँड ग्रुप प्रिपरेशन ऑफ अकाउंट्स. जर्नलमध्ये व्यवहार नोंदवल्यानंतर त्याची नोंदी खात्यांची तयारीद्वारे वर्गीकृत व गठीत केल्या जातात. आपण याच्या पहिलेचा युनिट जो 10th होता तो आपला जर्नल एंट्रीजचा होता. तिथे आपण बघितलं की जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहे. तसाच सेकंड पार्ट जो आहे जर्नल एंट्रीजचा नंतरचा तो आहे आपला लेजर्सचा. तर इथे तेच सांगितलं आहे की जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये, त्याच्यानंतर मेन काम काय आहे की त्याला त्या एंट्रीजला क्लासिफाईड करायचं आहे आपल्याला ग्रुप ऑफ अकाउंट्समध्ये. आता बघा इथे सेकंड पॉईंट म्हटलं आहे, द बुक विल कंटेन ऑल सेट्स ऑफ अकाउंट, दॅट इज पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. 3 अकाउंट्स आपल्याला माहितीच आहे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. त्यांचे 3 गोल्डन रूल्स पण माहिती आहे. बरोबर. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट अँड क्रेडिटमध्ये ऑल इन्कम अँड गेन्स. बरोबर आहे. तर बघा इथे पर्सनल इज कॉल्ड ॲज अ लेजर. बघा, सर्व प्रकारची खाती वैयक्तिक, वास्तविक व नाममात्र ज्यामध्ये असतात अशा पुस्तकास लेजर म्हणतात. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड पॉईंट म्हटलंय, लेजर इज ऑल्सो नोन ॲज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. लेजर हे प्रमुख लेखापुस्तक म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे, इट हेल्प इन डिटर्माइनिंग द अकाउंट वाईज बॅलन्स ऑफ ईच अकाउंट. हे प्रत्येक खात्याचे खातेवार शिल्लक निश्चित करण्यास मदत करते. बरोबर आहे. हे 4 पॉईंट्स आहे लेजर्सबद्दल. आपण जास्त लेजर्सबद्दल विचार नाही करत, कारण की याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट पोस्टिंगच करायची आहे. ओके. आता बघा त्याचे एमसीक्यूज दिलेले आपल्याला. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा एमसीक्यूचा, आफ्टर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन जर्नल एंट्रीज आर क्लासिफाईड अँड ग्रुप इन टू विच ऑफ द फॉलोइंग. जर्नलमध्ये व्यवहाराची नोंद केल्यानंतर नोंदी खालीलपैकी कुठल्या पुस्तकात वर्गीकृत व गटबद्ध केल्या जातात. तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स, लेजर, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर काय आहे ते सेकंड, लेजर मीन्स खात्यांचे पुस्तक. नेक्स्ट सेकंड, द बुक विच कंटेन ऑल पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट इज कॉल्ड. ज्यामध्ये सर्व वैयक्तिक, वस्तुगत आणि नाममात्र खाते असतात अशा पुस्तकाला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे इथे जर्नल, कॅश बुक, लेजर, फायनल अकाउंट. आन्सर आहे इथे लेजर. नेक्स्ट थर्ड, what is the principal book of account in which account wise balance is determined.
प्रत्येक खात्याचे शिल्लक ठरवले जाते असे प्रमुख खात्याचे पुस्तक कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे जर्नल, ट्रायल बॅलन्स, लेजर, स्टेटमेंट ऑफ अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लेजर. नेक्स्ट 11.2 पॉईंट आहे बघा आपल्याजवळ स्पेसमॅन ऑफ लेजर. तर बघा आता स्पेसमॅन मीन्स इनडायरेक्टली त्याचा फॉर्मॅट कसा आहे, काय स्ट्रक्चर राहते, काय साईट्स राहतात ते आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. कारण की याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग, फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे सुद्धा MCQ सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे. तर बघा याच्या फर्स्ट पॉईंट दिलेला आहे अ लेजर अकाउंट हॅज टू साइड्स, डेबिट लेफ्ट आणि क्रेडिट राईट साईडला असतात. बरोबर आहे. लेजर खात्याचे दोन भाग असतात, डेबिट डावीकडील भाग आणि क्रेडिट उजवीकडील भाग. आता सेकंड पॉईंट म्हटलं आहे बघा ईच साइड ऑफ लेजर हॅज 4 कॉलम. ठीक आहे. लेजरच्या प्रत्येक बाजूस 4 स्तंभ असतात. तर पहिला असतो डेट. बरोबर आहे. डेट मीन्स डेट ऑफ ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहाराची तारीख. सेकंड राहते पर्टिक्युलर मीन्स डिटेल ऑफ ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. मीन्स व्यवहाराचा तपशील. त्याच्यानंतर थर्ड राहते जर्नल फोलिओ. बरोबर आहे. पेज नंबर ऑफ जर्नल फ्रॉम विच एंट्री इज पोस्टेड, जे जनरल फोलिओ नंबर. आणि त्याच्यानंतर ज्या पानावरून पण नोंद आणलेली आहे त्या जर्नल पान क्रमांक. आणि नंतर राहते फोर्थ अमाऊंट, व्हॅल्यू ऑफ अ ट्रान्झॅक्शन मीन्स रक्कम. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे द फॉर्मॅट लेजर इज प्रेझेंटेड बिलो. बघा लेजरचे स्वरूप खालीलप्रमाणे. तर डेबिट साईड राहते लेफ्ट साईड आणि क्रेडिट साईड राहते राईट साईड. इथनं जर आपण एक कॉलम क्रिएट केला असेल तर इथे डेट, ट्रान्झॅक्शन, जनरल फोलिओ आणि अमाऊंट. सेम डेट, पर्टिक्युलर, जनरल फोलिओ, अमाऊंट. डेबिट आणि क्रेडिट असे दोन लेजर्सचे फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करतो. ओके. आता बघा त्याचे MCQs दिलेले आहे. फर्स्ट आहे लेजर अकाउंट हॅज हाऊ मेनी साइड्स. लेजर खात्याला किती बाजू असतात? तर बघा 1, 2, 3, 4. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 2. नेक्स्ट सेकंड द लेफ्ट साइड ऑफ लेजर अकाउंट इज कॉल्ड. लेजर खात्याच्या डावा बाजूस काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे इथे क्रेडिट, डेबिट, समरी, बॅलन्स. करेक्ट आन्सर आहे इथे डेबिट. नेक्स्ट थर्ड द राईट साइड ऑफ लेजर अकाउंट इज नोन ॲज. लेजर खात्याच्या उजव्या बाजूस काय म्हणतात? आन्सर आहे इथे क्रेडिट. हे सर्वांनाच माहिती. नेक्स्ट फोर्थ हाऊ मेनी कॉलम्स आर देअर ईच साइड ऑफ लेजर अकाउंट. बघा 2, 3, 4, 5. लेजर खात्याच्या प्रत्येक बाजूस किती स्तंभ असतात? आन्सर आहे इथे 4. आताच आपण बघितलं डेट, ट्रान्झॅक्शन, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. नेक्स्ट फिफ्थ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलम इन द लेजर फॉर्मॅट. खालीलपैकी कोणता लेजर स्वरूपातील स्तंभ नाही? तर बघा डेट असते, पर्टिक्युलर असते, जर्नल फोलिओ पण असते, लेजर समरी. तर लेजर समरी नसते, लेजर सारांश नसतो. तर करेक्ट आन्सर काय आपला लेजर समरी. आता नेक्स्ट आपला थर्ड पॉईंट आहे 11.3. बघा पोस्टिंग दिलेली आहे. बरोबर आहे. आता पोस्टिंगचे काही की पॉईंट बघून घेऊ आपण. बघा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग डेबिट अँड क्रेडिट आयटम फ्रॉम द जर्नल टू क्लासिफाईड अकाउंट इज द लेजर नोन ॲज अ पोस्टिंग. बरोबर आहे. जर आपण जर्नलमधनं कोणती पण जर एक आयटम डेबिट किंवा क्रेडिट साईडला जर ट्रान्सफर करतो आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो आहे ते पोस्टिंग. बघा जर्नलमधून डेबिट आणि क्रेडिट नोंदी वर्गीकृत खात्यांमध्ये लेजरमध्ये हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया पोस्टिंग म्हणून ओळखली जाते. बरोबर. नेक्स्ट रूल्स रिगार्डिंग पोस्टिंग एंट्रीज इन द लेजरचा पॉईंट दिले आपल्याला. बघा लेजरमध्ये नोंदी पोस्ट करताना पाळायचे नियम. तर बघा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे इथे सेपरेट अकाउंट इज ओपन इन द लेजर फॉर ईच अकाउंट अँड एंट्रीज आर पोस्टेड अकॉर्डिंगली. म्हणजे जेवढे पण काही आपल्याजवळ अकाउंट्स आहेत त्या सगळ्यांचे सेपरेट लेजर्स आपल्याला बनवायचे आणि त्यानुसार एंट्रीज त्याच्यात पोस्ट करायचे. बरोबर आहे. प्रत्येक खात्यासाठी लेजरमध्ये वेगळे खाते उघडले जाते आणि नोंदी त्या खात्यात योग्य प्रकारे पोस्ट केल्या जातात. नेक्स्ट सेकंड द वर्ड टू अँड बाय आर यूज्ड वाईल पोस्टिंग. बरोबर आहे. जेव्हा आपण लेजरमध्ये पोस्टिंग करतो तेव्हा टू आणि बायसाठी आपण यूज करतो. बघा लेजरमध्ये नोंदणी करताना टू आणि बाय हे शब्द वापरण्याची पद्धत आहे. बघा टू कशासाठी यूज करतो? टू इज यूज इन द पर्टिक्युलर कॉलम ऑफ द डेबिट साईड. टू हा शब्द डेबिट बाजूला पर्टिक्युलर स्तंभावर वापरला जातो. आणि सेकंड आहे बाय इज यूज इन अ पर्टिक्युलर कॉलम क्रेडिट साईड. बाय हा शब्द क्रेडिट बाजूच्या पर्टिक्युलर स्तंभावर वापरला जातो. बरोबर आहे.
These words don't carry meaning but indicate the account being debited or credited. हे शब्द कोणताही अर्थ दर्शवत नाही, पण कोणते खाते डेबिट किंवा क्रेडिट आहे हे दर्शवतात. बघा त्याचे एमसीक्यूज बघून घेऊ आपण. तर बघा फर्स्ट एमसीक्यूज काय आहे. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग डेबिट क्रेडिट आयटम फ्रॉम जर्नल इज नोन ॲज. जर्नल मधील डेबिट व क्रेडिट नोंदी लेजरमध्ये वर्गवारीनुसार टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर बघा इथे ऑप्शन आहे जनरलायझिंग, बॅलेन्सिंग, पोस्टिंग, समरायझिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पोस्टिंग. नेक्स्ट सेकंड, इन द लेजर विच वर्ड इज यूज्ड इन अ पर्टिक्युलर कॉलम ऑन द डेबिट साइड. लेजरमध्ये डेबिट बाजूच्या तपशील स्तंभात कोणता शब्द वापरला जातो. तो बघा बाय, फ्रॉम, टू, डीआर. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, टू. नेक्स्ट थर्ड, in the ledger which word is used in a particular column on credit side. लेजर मध्ये क्रेडिट बाजूला तपशील स्तंभात कोणता शब्द वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे टू, बाय, क्रेडिट, फ्रॉम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, बाय. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ युजिंग टू अँड बाय इन लेजर पोस्टिंग. लेजर मध्ये टू आणि बाय हा शब्द वापरण्याचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे शो नॅरेशन, नाही. Second, they indicate account balancing, no. Third, they identify debit and credit side. And fourth, that they have no real meaning but indicate direction of posting. The correct answer is 4. They have no real meaning but indicate direction of posting. त्यांना खरे अर्थ नसले तरी ते पोस्टिंग दिशा दर्शवतात. Next, fifth, when an account is debited in the journal, what should be done in ledger. जेव्हा एखादे खाते जर्नलमध्ये डेबिट केले जाते तेव्हा लेजरमध्ये काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, क्रेडिट इट विथ सेम अमाउंट. सेकंड, इग्नोर इट. थर्ड, डेबिट इट विथ द रेफरन्स टू द क्रेडिट अकाउंट. अँड फोर्थ, पोस्ट इन अ नॅरेशन. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेबिट इट विथ रेफरन्स टू द क्रेडिट अकाउंट. क्रेडिट खात्याच्या संदर्भासह डेबिट करावे. आता बघा नेक्स्ट आपला 11.4 आहे बॅलन्सिंग अँड अकाउंट्स. बरोबर आहे. तर याची आपण की पॉईंट बघून घेऊ. बघा बॅलन्सिंग ऑफ अकाउंट्समध्ये काय म्हटलं आहे. फर्स्ट, ॲट द एंड ऑफ ईच मंथ, इयर ऑर स्पेसिफिक डे इट मे नेसेसरी टू ॲसर्टन द बॅलन्स इन अन अकाउंट. प्रत्येक महिन्याच्या, वर्षाच्या किंवा एखाद्या विशिष्ट तारखेच्या शेवटी खात्याचे शिल्लक निश्चित करणे आवश्यक असते. बरोबर आहे. सेकंड, balance means totaling both sides, debit and credit of account and finding differences. समतोल म्हणजे खात्याच्या दोन्ही बाजू डेबिट व क्रेडिट जमा करून त्यांच्या फरकाचा शोध घे. नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे, इफ द क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड द बॅलन्स इज क्रेडिट बॅलन्स. जर क्रेडिट बाजू डेबिट पेक्षा जास्त असेल तर ती शिल्लक क्रेडिट बॅलन्स असते. फोर्थ पॉइंट आहे, इफ डेबिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट बॅलन्स. जर डेबिट बाजू जास्त असेल तर ती डेबिट बॅलन्स असते. ठीक आहे. फिफ्थ पॉइंट आहे, क्रेडिट बॅलन्स शोज द डेबिट साइड ॲज टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्रेडिट शिल्लक डेबिट बाजूला टू बॅलन्स क्रॅट डाऊन म्हणून दाखवले जाते. सिक्स्थ पॉइंट आहे, इन द नेक्स्ट पिरियड इट अपियर्स बाय बॅलन्स पीडी मीन्स ब्रॉट डाऊन. बरोबर आहे, ऑन क्रेडिट साइड. पुढील कालावधीत ती क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून उघडते. नेक्स्ट 7, सिमिलरली डेबिट बॅलन्स इज शोन ॲज बाय बॅलन्स कॅरीड डाऊन देन ॲज अ बॅलन्स ब्रॉट डाऊन इन द नेक्स्ट पिरियड. डेबिट शिल्लक बाय बॅलन्स क्रॅप डाऊन म्हणून आणि पुढील कालावधीमध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दाखवली जाते. नेक्स्ट आहे 8, नॉमिनल अकाउंट लाईक सेल्स, रेंट, सॅलरी, डिस्काउंट, परचेस आर नॉट बॅलन्स्ड. नाममात्र खाती जसे विक्री, भाडे, पगार, सवलत, खरेदी समतोल केली जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 9, बॅलन्स ऑफ नॉमिनल अकाउंट आर ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाममात्र खात्यांची शिल्लक नफा तोटा खात्यांमध्ये वर्ग केली जाते. ओके. नेक्स्ट 10 पॉइंट आहे, ओनली पर्सनल अँड रिअल अकाउंट अल्टिमेटली शो बॅलन्सेस. फक्त वैयक्तिक आणि वास्तविक खाती शेवटी शिल्लक दर्शवतात. आणि लास्ट वन इज आहे, कॅपिटल अकाउंट इज नॉट बॅलन्स इमिडिएटली बिकॉज इट इज ॲडजस्टेड फॉर प्रॉफिट अँड लॉस फर्स्ट.
भांडवल खाते लगेच समतोल केले जात नाही, कारण त्यात नफा किंवा तोट्याचे समायोजन केले जाते. ठीक आहे. आता बघा त्याच्यावरचे MCQज आपण बघून घेऊ. बघा फर्स्ट आहे, व्हॉट इज द मेथड टू फाइंड द बॅलन्स इन अकाउंट. खात्यातील शिल्लक काढण्याची पद्धत कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सबट्रॅक्ट जर्नल एंट्री, सेकंड कंपेअरिंग ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स, थर्ड टोटल बोथ साइड अँड फाइंड द डिफरन्स, अँड फोर्थ मॅच विथ द कॅश बॉक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टोटल बोथ साइड अँड फाइंड द डिफरन्स. दोन्ही बाजूंचे एकूण करून फरक काढणे. नेक्स्ट सेकंड, if the credit side of account is more than the debit side, the balance is called. जर एखाद्या खात्याच्या क्रेडिट बाजूची रक्कम डेबिट बाजूपेक्षा जास्त असेल तर त्या शिल्लकास काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे ते, फर्स्ट डेबिट बॅलन्स, सेकंड क्रेडिट बॅलन्स, थर्ड सस्पेन्स बॅलन्स अँड फोर्थ कॅपिटल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट शिल्लक. नेक्स्ट थर्ड, what does to balance carried down represent in ledger account. लेजर खात्यामध्ये टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ट्रान्सफर्ड अमाऊंट, सेकंड ओपनिंग बॅलन्स, थर्ड क्लोजिंग बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड अँड फोर्थ एक्सपेन्स बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्लोजिंग बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. ठीक आहे, पुढील कालावधीसाठी नेलेला शिल्लक. नेक्स्ट फोर्थ, which side will be by balance brought down appear if is a credit balance. जर क्रेडिट शिल्लक असेल तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कुठल्या बाजूला दिसेल? तर बघा ऑप्शन आहे, क्रेडिट साइड, डेबिट साइड, बोथ साइड, नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्रेडिट साइड, क्रेडिट बाजू. नेक्स्ट फिफ्थ, which type of account are not balanced but their balance are transferred to the profit and loss account. कोणत्या प्रकारची खाती शिल्लक केली जात नाही तर त्यांचे शिल्लक नफा तोटा खात्यात हस्तांतरित केले जातात? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉमिनल अकाउंट, नाममात्र खाते. नेक्स्ट सिक्स, द ओपनिंग बॅलन्स फॉर द न्यू पिरियड इज शोन ॲज. नवीन कालावधीसाठी सुरुवातीचा शिल्लक कसा दर्शवला? तर बघा ऑप्शन आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, सेकंड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, थर्ड टू जर्नल एंट्री अँड फोर्थ टू बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन और बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. नेक्स्ट 11.5 इल्युस्ट्रेशन मीन्स आपल्याला इथे एक्झाम्पल बघायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, प्रिपेअर द लेजर अकाउंट ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ ट्रेडर्स. ठीक आहे. आता इथे म्हटलं आहे डेबिट बॅलन्स ऑन January 1, 2022. डेबिट बॅलन्समध्ये बघा कॅश इन हँड आहे 8,000, कॅश ॲट बँक आहे 25,000, इन्व्हेंटरी ऑफ गुड्स आहे 20,000, बिल्डिंग आहे 10,000. नंतर सेकंड आहे ट्रेड रिसिवेबल आहे विजयकडनं 2,000 आणि मधुकडनं 2,000. क्रेडिट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 1 जानेवारीमध्ये ट्रेड पेबलचा आनंदचा आहे 5,000 आणि कॅपिटल आहे 55,000. ठीक आहे, हे आपल्याला एंट्रीज दिलेल्या आहेत. पुन्हा याच्या एंट्रीज आहेत. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातात. आता बघा म्हटलं आहे, फॉलोइंग वेअर फर्दर ट्रान्झॅक्शन इन द मंथ ऑफ January 2020. January 1st ट्रान्झॅक्शन आहे बघा, परचेस गुड वर्थ ₹5,000 पेएबल ॲट लेटर डेट फॉर कॅश लेस 20% ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट. गुड्स परचेस केलेले आपण 5,000चं, त्याच्यामध्ये 20% ट्रेड डिस्काउंट आहे आणि 5% कॅश डिस्काउंट. January 4चा अकाउंट आहे, रिसिव्ड 1980 फ्रॉम विजय अँड अलॉड हिम ₹20 ॲज अ डिस्काउंट. विजयकडनं आपल्याला अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे आणि त्याला ₹20 आपण डिस्काउंट दिलेला आहे. नंतर 8 एंट्री आहे जानेवारीची, परचेस प्लांट फ्रॉम मुकेश फॉर 5,000 अँड पेड 100 ॲज अ कार्टेज फॉर ब्रिंगिंग द प्लांट टू फॅक्टरी अँड अनदर 200 इन इन्स्टॉलेशन चार्ज. मुकेशकडनं आपण प्लांट अँड मशिनरी परचेस केली आहे 5,000चा, त्याला ₹100 आपण कार्टेज दिलेले आहे आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेले आपण 200. बरोबर आहे. त्याच्यानंतर January 12ची एंट्री बघा, गुड सोल्ड टू रहीम ऑन क्रेडिट. रहीमला आपण गुड सोल्ड केलेले आहे ₹600चे. January 15ची एंट्री आहे बघा, रहीम बिकेम इन्सॉल्वंट अँड कुड पे ओनली 50 पैसे इन अ रुपी. तो इन्सॉल्वंट झाला आणि त्याला 50 पैसे इन अ रुपीमध्ये आहे. नंतर आहे January 18मध्ये, सोल्ड गुड टू राम फॉर कॅश आणि गुड सोल्ड केला आपण रामला
₹1000 मध्ये. ठीक आहे. आता याचे आपल्याला काय करायचं आहे, लेजर्स बनवायचे. जर्नल एंट्रीज तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला तीन रूल्सनुसार आपल्याला जनरल एंट्रीज करायचं, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. आणि त्याच्यानंतर त्याचे काय करायचं, आपल्याला इंडिव्हिज्युअल लेजर्समध्ये ट्रान्सफर करायचं. तर मी डायरेक्ट लेजर्सच अकाउंट तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये काय लेजर्स बनतील. तर बघा, सगळ्यात पहिले बनलेला आहे आपला कॅश अकाउंट. कॅश अकाउंटमध्ये बघा दोन साईड्स आहे, एक आहे डेबिट साईड आणि एक आहे क्रेडिट साईड. तर बघा, 1 जानेवारीला बॅलन्स ब्रॉट डाऊन होतं 8000चा. विजयला आपल्याला काय केलेलं आहे, मशिनरी आहे रिसिव्ह झालेली आहे 1080. रहीम ₹300 आणि सेल्स आहे आपलं 1000. बरोबर आहे. आता इकडे आपण परचेस केलं 3800चं. त्याच्यानंतर प्लांट अकाउंट आहे आपला 300चा आणि बॅलन्स कॅरी फॉरवर्ड आहे 71. तर इथे बघा बॅलन्स ब्रॉट डाऊन झालेला आहे फर्स्ट फेबसाठी 7180. सेकंड जे आहे बँक अकाउंट आहे. बँक अकाउंटमध्ये आपलं फक्त डिपॉझिट होतं, बँक बॅलन्स. तर इथे 25,000 बँक बॅलन्स आहे. टोटल केली तर 25,000. क्रेडिट बॅलन्स आहे तर ब्रॉट डाऊन केलं 25,000. ठीक आहे. नंतर इन्व्हेंटरी अकाउंट जर पाहिला तर आपल्याजवळ बॅलन्स होतो इनिशियल 20,000. याला पण सेम आपण केलं. तर बघा, सर्व याचे आपण काय करताय, इंडिव्हिज्युअल लेजर्स बनवत आहे. बरोबर आहे. बिल्डिंग होतं, बिल्डिंगला फर्स्ट ब्रॉट डाऊन केलं आपण 10,000. सेम 10,000 होते, त्याला कॅरेट फॉरवर्ड केलेलं आहे, कॅरेट डाऊन इथे. बरोबर आहे. नंतर विजयचं अकाउंट होतं, विजयकडे ₹2000 होते, त्यांनी आपल्याला कॅश दिलेले आहे आणि 20% डिस्काउंट सुद्धा दिले. ओके. नेक्स्ट मधूचं अकाउंट होतं. मधू बॅलन्स आहे ब्रॉट डाऊनमध्ये 2000 आणि सेम कॅरी डाऊन आहे 2000. ठीक आहे. मग आनंद होता बॅलन्समध्ये 5000, सेम 5000 बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता बघा, इकडली टोटल आणि इकडली टोटल याच्यामध्ये फरक पडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट बॅलन्स होता आपला 55,000. बरोबर आहे. याला आपण काय केलं, नेक्स्ट परचेस अकाउंट होतं. परचेस अकाउंट 4000चं होतं, ज्याच्यामध्ये कॅश होते 300 आणि इथे 200 डिस्काउंट होतं. सेम बॅलन्स होतं, कॅरी फॉरवर्ड आणि ब्रॉट डाऊन 1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे परचेस केलं होतं डिस्काउंटमध्ये 200चं, त्याच्यामध्ये 200चा डिस्काउंट, विजयला 20चा आणि बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किती याला 180. त्याच्यानंतर प्लांट मशिनरी होतं. बघा, मुकेशनी 5000 आणि त्याच्यानंतर कॅश 300 होते, कॅरी फॉरवर्ड झालं 5300. म्हणजे जेवढे पण आपल्याजवळ अकाउंट्समध्ये एंट्री होते त्या सगळ्यांचं आपण काय केलेलं, पर्सनल अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ओके. नेक्स्ट मुकेश होता आपल्याजवळ. मुकेशमध्ये सेम 5000. सेल्स अकाउंट होतं 1600, कारण की 600 रहीम होतं आणि कॅशमध्ये 1000. तर हा 1 ब्रॉट डाऊन झाला. मग रहीम 600 सेल होतं आणि बॅड डेट जो होता तो रहीमचा होता ₹30, 300चा. बरोबर आहे. इन्स्टॉलमेंट झाला होता. आता कॉमन MCQज आपण सॉल्व्ह करणार आहे. जनरल आपण बघितले की एव्हरी पर्सनचे काय करायचं, आपल्याला जर्नल एंट्री सॉल्व्ह करायच्या होत्या. बरोबर आहे. लेजर्स बनवायचे होते, तर ते आपण लेजर्समध्ये बघितले. तर आता कॉमन MCQज बघूया आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर बघा, फर्स्ट आहे इथे, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग जर्नल एंट्री इंटू अकाउंट ओपन इन लेजर कॉल्ड. लेजरमध्ये उघडलेल्या खात्यांमध्ये जर्नल एंट्री हस्तांतरित करण्याची प्रक्रिया काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बॅलन्सिंग, पोस्टिंग, क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पोस्टिंग. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द लेजर नोन ॲज. लेजरलाच काय म्हणून ओळखले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट, सेकंड सेकंडरी बुक ऑफ अकाउंट, जर्नल अँड बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स. नेक्स्ट थर्ड, व्हॉट डज लेजर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट. लेजर काय माहिती पुरवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पर्सनल ट्रान्झॅक्शन ओनली, सेकंड कंप्लीट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन, थर्ड ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ ओनली डेबिट बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कंप्लीट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन. ओके. नेक्स्ट फोर्थ, हाऊ इज द बॅलन्स इज द लेजर अकाउंट डिटर्माइन. लेजर खात्यात शिल्लक कशी ठरवली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बाय सबस्ट्रॅक्टिंग क्रेडिट फ्रॉम डेबिट, सेकंड बाय ॲडिंग क्रेडिट टू डेबिट, थर्ड बाय फाइंडिंग द डिफरन्स बिटवीन टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट साईड, अँड फोर्थ बाय मल्टिप्लाइंग डेबिट अँड क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बाय फाइंडिंग द डिफरन्स बिटवीन टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट साईड. नेक्स्ट फिफ्थ, what happens to the sum of the balance in the ledger at the end of accounting period. लेजर मधील काही शिल्लक काय होते जेव्हा लेखा कालावधी संपतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट दे आर इग्नोर्ड, सेकंड दे आर ट्रान्सफर्ड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर,
थर्ड आहे दे आर डिलेटेड अँड फोर्थ दे आर रिटर्न ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, दे आर ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर. Next, sixth, the process of transferring the debit and credit item from journal to their respective account is in the ledger is termed as. जर्नल मधून डेबिट आणि क्रेडिट आयटम्स त्यांच्या संबंधित खात्यामध्ये लेजर मध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रियाला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे पोस्टिंग, परचेस, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट पोस्टिंग. Next, 7. The technique of finding the net balance of account after considering the total of both debit and credit appearing in the account is known as. खात्यातील डेबिट आणि क्रेडिटच्या एकूण रकमाचा विचार करून शिल्लक शोधण्याची पद्धत काय म्हणतात. बघा ऑप्शन आहे पोस्टिंग, परचेस, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, बॅलन्सिंग ऑफ ॲन अकाउंट. नेक्स्ट 8. जर्नल अँड लेजर रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन आहे. जर्नल आणि लेजर ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे नोंदवतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अँड ॲनालिटिकल ऑर्डर रिस्पेक्टिव्हली. सेकंड अँड ॲनालिटिकल ऑर्डर अँड क्रोनॉलॉजिकल ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली अँड क्रोनॉलॉजी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अँड ॲनालिटिकल ऑर्डर रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट 9th, लेजर बुक इज पॉप्युलरली नोन ॲज. लेजर बुकला सामान्यपणे काय अर्थ. यांना सगळं आन्सर माहीत आहे, Principal book of accounts. Next 10. At the end of the accounting year, all the nominal accounts of the ledger books are. ledger bookच्या सर्व नाममात्र खात्यांचे वर्षाच्या शेवटी काय होते. तर बघा फर्स्ट आहे बॅलन्स बट नॉट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थर्ड नॉट बॅलन्स अँड ऑल्सो बॅलन्स नॉट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड फोर्थ नॉट बॅलन्स अँड देअर बॅलन्स इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड. आता बघा टेस्ट ऑफ युअर नॉलेज आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. कारण की याच्यानंतर डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग, फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट याचे सगळ्यांचे MCQs तुम्हाला प्रोव्हाइड. ठीक आहे, तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचं आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे लेजर इज ऑल्सो नोन ॲज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. लेजरला प्रामुख्याने खात्यांची मुख्य पुस्तके म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. सेकंड आहे कॅश बुक हॅज अ डेबिट बॅलन्स. कॅश अकाउंटला डेबिट शिल्लक असतो. ट्रू किंवा फॉल्समध्ये आन्सर द्यायचा. नेक्स्ट थर्ड पोस्टिंग इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द अकाउंट फ्रॉम लेजर टू जर्नल. पोस्टिंग हा लेजरमधून जर्नलमध्ये खात्यांचे हस्तांतरण करण्यासाठी प्रक्रिया आहे. ट्रू किंवा फॉल्स. ओके. नेक्स्ट फोर्थ at the end of accounting year all the nominal accounts of the ledger book are balanced. लेजर बुकच्या सर्व नाममात्र खात्यांचे वर्षाच्या शेवटी संतुलित केले जातात. तर सांगा आन्सर ट्रू आहे की फॉल्स. नेक्स्ट फिफ्थ लेजर रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. लेजर ट्रान्झॅक्शन क्रोनॉलॉजिकल क्रमाने नोंदवतो. तर ट्रू आहे की फॉल्स. नेक्स्ट आहे 6. इफ द टोटल डेबिट साइड इज ग्रेटर दॅन द टोटल क्रेडिट साइड वी गेट क्रेडिट बॅलन्स. जर डेबिट बाजूची एकूण रक्कम क्रेडिट बाजूच्या एकूण रकमेपेक्षा जास्त असेल तर आपल्याला क्रेडिट शिल्लक मिळते. ट्रू आहे की फॉल्स आहे. 7th आहे लेजर अकाउंट ऑफ असेट विल बी ऑलवेज डेबिट बॅलन्स वेन दे आर इन्क्रीज. संपत्तीचे लेजर खाते नेहमीच डेबिट केले जाते तेव्हा त्यात वाढ होते. आन्सर आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो युनिट 12 राहणार आहे ट्रायल बॅलन्स बद्दल. तर ट्रायल बॅलन्स नेक्स्ट युनिट आपण कव्हर करू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.